घरात घुसले, स्टिंग ऑपरेशन केलं, भावालाही अंगावर घेतलं. आज मालवण नगर परिषद निलेश राणेंनी गुलाल उधळला. नितेश राणेंना धक्का. राज्यभरातील नगर परिषद नगरपंचायतीचा निकाल समोर आलेला आहे. आता राज्यातील विविध विजयी नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवारांची नावे समोर आलेली आहेत आणि याच दरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्या कोकणमधील नगर परिषदेचा निकाल समोर आलेला आहे. मालवणमध्ये शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपा पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचं म्हटलेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या गाडीत पैसे पकडले. यावेळेस देखील पोलिसांना मालवण पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करण्यास भाग पाडलं. भाजपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली आणि यामुळे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांची मालवणमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि आज भाजपाचे आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात वादही पाहायला मिळाला आणि त्याच मालवण नगर परिषदेत नितेश राणेंना निलेश राणे वरचढ ठरल्याचे दिसले. मालवण नगर परिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेची मुसंडी मारलेली आहे. शिवसेना शिंदे गट 10 जागांवर विजयी तर भाजपाला फक्त 5 जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली तर भाजपाकडून नितेश राणेंनी सर्व सूत्रे हाती घेतलेली होती. त्यामुळे नितेश राणेंना मालवणमध्ये मोठा धक्का बसला आहे. नगर कसं असेल शहर कणकवली मधली ॲपलिंग मोठी आहे. आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे. जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत. तर मला त्या विषयावर आत्ता सध्या काहीच बोलायचं नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे. पण कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही सपोर्ट केला होता पण इन द एंड नाती पण आहेत, नातं आहे आणि संदेश पारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण जे कोण समोर होते बीजेपीमध्ये मी सातत्याने सांगत होतो ते आमचीच लोकं होती, आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती. जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मालवणमध्ये ज्यांनी आमच्या या विजयामध्ये हातभार लावला, आशीर्वाद दिले, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, उमेदवारांचे, मालवणच्या जनतेचे, सन्मान्य शिंदे साहेबांचे, सन्मान्य राणे साहेबांचे, सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे, सगळ्यांचे, भारतीय जनता पक्षाचे पण सगळ्या जे कोण उमेदवार होते त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक आहे, कोणतरी जिंकत असतं, कोणतरी हरत असतं, पण आजची ही निवडणूक जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्या गोष्टीचं समाधान आहे. आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे, आता जबाबदारीने काम केलं पाहिजे. आजचा दिवस जरी आनंदाचा असला तरी पुढची 5 वर्ष हे आम्हाला लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्हाला उपयोगी आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि लोकांना जे अभिप्रेत शहर आहे ते शहर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिल्हा परिषद काय ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मालवण.